जालन्यातील धनगर उपोषणाचा 8वा दिवस. धनगरांचा एसटीत समावेश करण्याच्या मागणीसाठी दीपक बोराडेंचं आमरण उपोषण. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये भीषण पूरस्थिती. मुख्यमंत्री सकाळी सोलापूर आणि दुपारनंतर लातूर दौरा करणार, पूरस्थितीची पाहणी करणार. उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून सोलापुरातील परिस्थितीची पाहणी. माढा आणि मोहोळमधील परिस्थितीचा सुद्धा घेतला आढावा. सोलापुरातील अनेक नद्या पात्राबाहेर पडल्यानं प्रचंड नुकसान. पुराचा सर्वाधिक फटका धाराशिवला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे धाराशिवचा दौरा करणार, पूरग्रस्तांना दिलासा देण्याचा प्रयत्न. सोलापूर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे सीना नदीला पूर. पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे सोलापूर कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक बंद. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये आज मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज. काही भागात जोरदार सरी तर काही ठिकाणी तुरळक प्रमाणात पाऊस. नाना पटोलेंनी कृषी अधिकाऱ्याला झापलं. भंडाऱ्याच्या लाखनी तालुक्यातील आमसभेत अधिकाऱ्याला सुनावलं. तक्रारी करूनही शेतकऱ्यांच्या समस्या न सोडवल्यामुळे पटोले संतापले. जालन्यातील धनगर उपोषणाचा 8वा दिवस. धनगरांचा एसटीत समावेश करण्याच्या मागणीसाठी दीपक बोराडेंचं आमरण उपोषण. लक्ष्मण हाके यांच्या जवळच्या कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला. पवनकरवर माजलगाव जवळच्या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी. जालन्यात नवनाथ वाघमारे यांची स्कॉर्पिओ जाळल्याप्रकरणी मनोज जरांगे पाटील यांच्या सहकाऱ्याला अटक. विश्वंभर तिरुखे असं नाव. त्याला जामीनही मंजूर. जरांगे यांच्यावर गुन्हा दाखल करा, नवनाथ वाघमारेंची मागणी. धनंजय मुंडेंचा आठवडाभरात पुन्हा मंत्रिमंडळात कमबॅक होण्याची शक्यता. झिरवाळांना मात्र पायउतार व्हावं लागणार असल्याच्या चर्चा. 6 महिन्यांपासून मुंडे मंत्रिमंडळात नाहीत. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ठाकरेंचे आमदार महेश सावंत निधीच्या मुद्द्यावरून आक्रमक. थेट पोस्टर दाखवत माजी आमदार सदा सरवणकर यांच्या 20 कोटींच्या वक्तव्याचा केला उल्लेख. अंधेरीतील 5000 घरांचा होणार समूह पुनर्विकास. राज्य मंत्रिमंडळाचा हिरवा कंदील. उच्चाधिकार समिती स्थापन. टाउनशिप पद्धतीचं नियोजन. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुंबई दौरा पुढे ढकलल्याची माहिती. दौरा पुढे ढकलल्यामुळे नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन आता 30 ऑक्टोबरला होणार, तर मेट्रो 3 प्रकल्पाचं उद्घाटन 8 ऑक्टोबरला होण्याची शक्यता. हिंगोलीच्या भांडेगावमध्ये जुन्या वादातून गोळीबार. 1 ठार 2 जखमी. गोळीबार करणाऱ्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात. अमरावतीच्या तिवसा तालुक्यात प्रियकराचा प्रेयसीच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला. लग्नासाठी प्रेयसीला मुलगा बघायला आल्यानं हल्ला, तर खामगावमध्ये प्रेयसीची हत्या करत प्रियकराचा आत्महत्येचा प्रयत्न.